नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या मनसे ठाकरे गट युतीची घोषणा करण्यात आली आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की मी सगळ्या मराठी जणांना सांगतो, आता जर चुकाल तर संपाल, आता फुटाल तर पूर्णपणे संपूल जाल। त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका। मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला आवाहन केले। मात्र उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर टीका होताना दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की मराठी अमराठी वाद सुरू झाला, मग इथे सर्व उत्तर प्रदेशाचे व्यक्ती ब्रिज बांधायला येणार का, असा प्रश्न तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना पडला होता। तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जोग नावाची बिल्डर व्यक्ती शोधून काढली होती। तसेच अंधेरीचा सर्वात मोठा फ्लायओव्हर जोग यांना बाळासाहेब ठाकरे यांनी बांधायला दिला होता। सुमारे कोट्यवधी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट कॉर्पोरेशन मधून दिले होते, पण तुम्ही एक मराठी माणूस कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केला का, असा सवाल आंबेडकर यांनी केला। एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की स्थानिक मराठी माणसाला तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नसाल तर कसलं मराठी करताय। उद्धव ठाकरे यांनी सगळे गुजराती आणि यूपी वाले भरून ठेवले आहे। स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र आले आहेत, असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।